भाजपच्या उतरत्या प्रवासाची सुरुवात झाली. पुढची 3 वर्ष भाजपा संसदेत काढणार नाही, संजय राऊतांचं हे ट्विट बघा. महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते, ते कोसळले. मोदी आणि त्यांच्या मंडळाच्या घसरणीची ही सुरुवात आहे. मतदारसंघाची हवी तशी तोडमोड करून त्यांना सर्व निवडणुका जिंकायच्या होत्या. महिला आरक्षण नावाखाली ते मनसुबे संसदेत कोलमडून पडले. मनमर्जीने लोकसभेच्या जागा तर वाढवू शकले नाहीत, पण संविधानाची ताकद आणि स्वतःची खरी कुवत समजून गेली आहे. फक्त 16 खासदारांच्या बहुमतावर प्रधानमंत्रीपद टिकले आहे. 16 कमी झाले तर झोला घेऊन बाहेर पडावे लागेल. हाच आजच्या घडामोडींचा अर्थ आहे. मोदी लवकरच जात आहेत, लिहून ठेवा. राहुल गांधी यांनी 16चा फास फेकला आहे. 16 थांबा आणि वाट पहा. आजच्या घडीला राहुल गांधींनी जे कुटाणे करायला पाहिजे ते कुटाणे करावे, पण या दोघांना इंडिया आघाडीत आणावे. 140 कोटी जनता सुटकेचा श्वास घेतील. लोक पेढे वाटतील, कारण ईडी, CBI, निवडणूक आयोग, कोर्ट, पोलीस हे सगळे भाजपच्या हातातून जातील. शिवसेनेचा केसचा निकाल ताबडतोब लागेल. केंद्र सरकार पाडा, मग फडणवीसचं सरकार आपोआप पडेल. शरद पवार जास्त उशीर करणार नाही. भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे. भारतीय जनता पक्ष प्रत्येक ठिकाणी त्या राज्यांमध्ये स्थानिक आघाड्या करतो. आघाड्या केल्यानंतर आपल्या पक्षाची पाळंमुळं मजबूत केल्यानंतर हा तिकडच्या त्या स्थानिक पक्षाचा जीव घेतो. याची अनेक उदाहरणं आहेत. एक आहे शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये. लक्षात घ्या, सगळ्यात म्हणजे शिवसेनेच्याही अगोदरचा मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाचा कुठला असेल तर तो शिरोमणी अकाली दल होता. आज त्या शिरोमणी अकाली दलाला भारतीय जनता पक्षाने कुठे नेऊन फेकलं हे सांगता सुद्धा येणार नाही. दुसरं उदाहरण देऊ. इथे महाराष्ट्रामध्ये विचार करा, ह्यांच्याकडे 40 आमदार होते आणि भारतीय जनता पक्षाकडे जवळपास 105च्या वर आमदार होते आणि अपक्षांचा पाठिंबा वेगळा होता. तरी सुद्धा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं. तो सगळा काळ हा गरजेचा होता, गरजेचा. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला गरज होती. गरज सरो वैद्य मरो. त्यानंतर आपलं सरकार एकदा स्थिर स्थावर झालं की एकनाथ शिंदेंचा कडीपत्ता करायचा, स्वाद घ्यायचा, फेकून द्यायचं. अगदी तेच घडलं. आता लक्षात घ्या, तुम्हाला काही महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगतो. त्यावेळेस एकनाथ शिंदेंचा राजीनामा खिशात असायचा. साहेब, आम्हाला भारतीय जनता पक्ष काम करू देत नाही. साहेब, आम्हाला काही सरकारमध्ये बसून व्यवस्थित काम करता येत नाही. साहेब, माझा राजीनामा घ्या. सर्वप्रथम हा राजीनाम्याचा व्हिडिओ पहा, किती इंटरेस्टिंग वाटतो. अगदी फार जुना नाहीये बरं का. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही. मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर. माझ्या पालकमंत्री पदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय, तो आपण स्वीकार करावा. बघितलं, शिवसैनिकांवरती सुरू असलेले अत्याचार आणि या सगळ्या गोष्टी पाहता या सरकारमध्ये बसू शकत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. यावर एकनाथ शिंदेंच्या सहनशीलतेचा अंत होऊन त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्याकडे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. काय करायचं? एकनाथ, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला मंत्री भाजपने केलेलं नाही, तुम्हाला मंत्री शिवसेनेने आणि या तमाम शिवसैनिकांनी केलेलं आहे. त्यावेळेस अजित पवारांनी एक आतली बात फोडली होती. म्हणजे बघा, ही सगळी तयारी कुठपासून चालू होती की काँग्रेसकडे कशा प्रकारे आमदार घेऊन जात होते किंवा माझ्याकडे एवढे आमदार आहेत. बरं, हे स्वतः अजित पवारांनी स्वतःच्या तोंडून सांगितलेलं आहे. आपण त्यात कुठलाही वाढीव शब्द घातलेला नाही. अजित पवारांनी यांची त्यावेळेसची नियत अगदी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. काही लोक काँग्रेसच्या वरिष्ठांच्याकडे गेलेले होते आणि सांगत होते, आम्ही काही आमदार आहोत, आम्हाला मंत्रीपद द्या आणि आम्ही आमचा पक्ष सोडायला तयार आहोत, आम्ही काँग्रेस बरोबर यायला तयार आहोत. अशा पद्धतीच्या माणसांच्या मुलांना आज उमेदवारी दिलेली. काय त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही करणार आहे? मी जाहीरपणे सांगतो, या निवडणुका लागायच्या आधी 8 ते 10 खासदार काँग्रेसच्या नेतृत्वाला भेटत होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाला भेटत होते. मी माझ्या महत्वाच्या अनालिसिसवर येतो. हे सगळं देशामध्ये एवढा तुम्हाला वाटत असेल, एवढा मोठा भारतीय जनता पक्ष, मजबूत सरकार, अजिबात नाही. तुमचा हा भ्रम आहे, गैरसमज आहे. भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये अजिबात मजबूत नाही. तुम्हाला आकडेवारीनिशी मी ते सिद्ध करून दाखवेल. भारतीय संसदेमध्ये 543 खासदार असतात. त्यामध्ये 3 जागा रिक्त आहेत. जम्मू काश्मीरच्या पाकव्याप्त काश्मीर मधल्या
त्या 3 जागा रिक्त राहिल्यानंतर 540 उरतात. 540 पैकी तुम्हाला बहुमतासाठी 271चा आकडा लागतो आणि 271चा आकडा पार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेडच्या कुबड्या लागलेल्या आहेत. आता भारतीय जनता पक्षाकडे त्यांच्या एनडीएकडे 271चा आकडा म्हणजे तो पार करण्यासाठी कुणाकुणाची मदत घेतलेली आहे पाहिजे. तेलुगू देसमचे 16, जनता दल युनायटेडचे 12, शिंदेचे 7, लोक जनशक्ती पार्टीचे 5 आणि इतर 12 आणि स्वतः भारतीय जनता पक्षाचे 240. अशा प्रकारे 292चा आकडा आहे. 271चा आकडा पार करण्यासाठी त्यांच्याकडे 292 आहेत. पण ह्या 292 पैकी जवळपास 28 ते 29 खासदार ही या 2 पक्षांचे आहेत. आता दुसरी बाजू ऐका, इंडिया आघाडीची. इंडिया आघाडीमध्ये जवळपास 249 खासदार आहेत. किती? 249. त्यामध्ये काँग्रेसचे 98, समाजवादीचे 37, तृणमूलचे 28, डीएमके 22, शिवसेना 9, राष्ट्रवादी 8, राष्ट्रीय जनता दल 4, कम्युनिस्ट 8 आणि इतर पक्ष जवळपास 30 ते 33 खासदारांचे. आता या सगळ्यामध्ये इंडिया आघाडीला बहुमताचा आकडा पार करण्यासाठी लागतात 23 खासदार. किती? 23. खर तर काँग्रेसचे 20-25 खासदार फक्त जास्तीचे आले असते ना, शिवसेनेचा निकाल दुसऱ्या दिवशी लागला असता. कधी? दुसऱ्या दिवशी. हे सरकार ज्यावेळेस केंद्रामध्ये पलटी मारेल, आज फक्त ह्या 2 पक्षांनी तेवढी डेअरिंग करावी. आज त्यांना तेवढा कॉन्फिडन्स, जो काय म्हणतात आत्मविश्वास, खरं तर इंडिया आघाडीने द्यावा. ह्या 2 पक्षांनी इकडून इकडे येण्याची डेअरिंग केली. काँग्रेसचा काळ ज्यावेळेस राज्यामध्ये येईल, भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पाणीपत उभा देश पाहिल. कारण भारतीय जनता पक्षाने शिकवलंय राज्यकारभार कसा घाणेरडा करायचा, हे शिकवलंय. कशा प्रकारे अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पासून न्याय व्यवस्थांपर्यंत मीडियांपासून सगळं कसं वापरायचं घाणेरड्या पद्धतीने, ही चांगली एक शिकवण भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे. फक्त ह्या 23 खासदारांची कमतरता. हे 28 खासदार जर इकडे आले तर तिकडे एनडीएतले 12 ते 13 जे इतर खासदार आहेत, 1-2 जे छोट्या पक्षांचे आहेत, त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांना जिकडे सरकार तिकडे आम्ही, कारण त्यांना निधी हवा असतो फक्त त्यांच्या मतदारसंघांसाठी. लक्षात घ्या, हे अशा प्रकारे हे सरकार इतकं डळमळीत आहे. 23 खासदार आपल्याला जर वाढीवचे मिळाले, यांच्यातल्या ह्या दोन्ही पक्षांनी कुठेतरी कधीतरी हिंमत केली, भारतीय जनता पक्षाचा कारभार, तो बाजार उठतोय. आणि दुसऱ्या दिवशी शिवसेनेची केस सुप्रीम कोर्टात लागेल, हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगू शकतो. मी म्हणणार नाही ज्यावेळेस आमचं सरकार येईल आमच्या पद्धतीने केसेस चालावेत, अजिबात नाही. न्यायदेवतेने न्यायदेवतेप्रमाणे न्याय करावा. जे न्याय सांगतो, जे संविधान सांगतं त्याप्रमाणे न्याय करावा. असो, अनेक गोष्टी आहेत. असो, पण याही परिस्थितीमध्ये एक जर स्ट्रॉंग निर्णय घेतला गेला, असाही तुमचा पक्ष भारतीय जनता पक्ष कब्जा करतोच आहे, एक स्ट्रॉंग निर्णय, तेलुगू देसमचा एक स्ट्रॉंग निर्णय, आणि भारतीय जनता पक्षाची राजवट संपली. इतकंच मी इथे सांगू शकतो.